भविष्यामध्ये या देशामध्ये कायदा करणं गरजेचं आहे। आपल्या जे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असतात, मग आमदार खासदार कोणी असले तर त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट घेणं आवश्यक करावं, म्हणजे कंपल्सरी करावं। म्हणजे तो बाबा माथे फिरू आहे का, त्याचं बाबा मानसिक स्थिती कशी आहे सध्या, बाबा तो पुढे भविष्यात निवडून आला तर कसा वागेल कसा बोलेल हे बघणं आवश्यक आहे, असं मला ह्या सौदीच्या प्रकरणात वाटायला लागलेलं आहे। आणि कदाचित त्यांची मानसिक संतुलन बिघडलं असावं म्हणून ते बोलतायत। काय बोलतायत, कुठली भाषा बोलतायत? अरे मुंबई एवढी सोपी आहे का? भली भली दमली, किती वर्ष दमतात मुंबईकडे बघायला, तिरका डोळा करून बघायचं धाडस कोणाला होत नाही, तुम्ही बोलताय केंद्रशासित करा म्हणून। आदित्य साहेबांनी एवढ्या वर्ष आयोगावर आम्ही अभ्यास केलेला आहे। उद्धव साहेब मोठे साहेब म्हणजे शिवसेना प्रमुख, आम्ही पूर्णपणे त्या सीमा भागातील मराठी बांधवांची आम्ही एकनिष्ठ राहिलो आणि भविष्यामध्ये राहणार आहे। निवडणुकीपुरता नाही, आम्ही फक्त आश्वासनं घोषणा आम्ही देणारी माणसं नाही आम्ही। आणि म्हणून आदित्य साहेबांनी मागणी केलेली आहे ती सीमा भागात केंद्रशासित करा, त्याला कुठंतरी डायरेक्शन चेंज करण्यासाठी हे सौदी बोलतायत। सौदीला ह्या देशात उपचार होऊ शकत नाहीत। कदाचित मी विनंती करीन त्या सरकारला, असं जर मानसिक संतुलन त्यांचं बिघडलं असेलच तर त्यांना सौदी आयोगाला पाठवा, तिथं खूप दवाखाने चांगले आहेत आणि त्यांना समाधान मिळेल की आपण काय बोललो ते खरं का खोटं। आणि ह्या महाराष्ट्राबद्दल असे परत वक्तव्य करू नका, मुंबईबद्दल महाराष्ट्राबद्दल नाही, तर इथले शिवसैनिक, इथला मराठी माणूस ह्या महाराष्ट्रातला, तुम्ही इथून जर काय बोलायला धाडस केलं तर कपडे फाडतील, एवढं लक्षात ठेवा। कर्नाटकातील आत्मीचे आमदार सौदी यांनी मुंबई केंद्रशासित करा अशा पद्धतीचं सभागृहामध्ये वक्तव्य केलेलं आहे, कर्नाटकामध्ये वक्तव्य केलेलं आहे। याचा पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो। त्यांना माहित नाहीये 105 लोकांनी हुतात्मे झाल्यानंतर ही मुंबई ही महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाली आहे। आणि मुंबई नाही तर त्यावेळेची सुद्धा अशी मागणी होती, मुंबईसह बेळगाव, बिदर, भालकी, कारवार, निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। म्हणून आमची मागणी अशी आहे की आमचा जो भाग तुमच्याकडे आहे, आमची जी 865 गावं तुमच्याकडे आहेत ती पहिल्यांदा आम्हाला तुम्ही महाराष्ट्राला द्या। आणि दुसरी गोष्ट की केंद्र सरकार आणि राज्य सरकारला कुठं तर दाखवून द्यायचं की आम्ही कानडी लोकांच्यावर आहोत आणि मराठी लोकांच्यावर नाही आहोत, आणि म्हणून महाराष्ट्राच्या बद्दल मुंबई केंद्रशासित करा अशा पद्धतीने वक्तव्य केलं हे आम्ही सहन करणार नाहीये। एक सांगून ठेवतो, परवा आम्ही सांगितलं होतं की तुम्ही परवाच्या वेळेला महामेळाव्याला परवानगी दिली नाही, पण महामेळावा परवानगी दिली तर आम्ही तुम्हाला सांगितलं तुमच्या मंत्र्यांना आम्ही फिरून दिलाय, तुमच्या आमदारांना फिरून दिला नाही। परवा अंबाबाईच्या मंदिरामध्ये आमदारांना आम्ही फिरून दिलाय। अरे सौदी, जर हिंमत असेल तर कागल सोड आणि कोल्हापुरामध्ये कागलच्या बॉर्डरला फक्त ये, तुझे नाही कापडं फाडली तर आम्ही सांगत नाहीये, हे त्याला आम्ही आव्हान करतो। आणि त्यांना असं स्वीकारायचं तर त्यांनी यावं कोल्हापुरात। नाही, त्यांना त्यांच्या मागचा हेतू म्हणजे एक तर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष विचलित करणं, आणि अजूनही लक्षात ठेवा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, पण मुंबई महाराष्ट्राची राजधानी असेल तर या भारत देशाची जी अस्मिता आहे, या भारत देशामध्ये सर्वात जास्त आर्थिक केंद्र असणारी जर कुठलं जर गाव असेल तर ते मुंबई आहे। त्यामुळे त्यांना या बाबतीमध्ये बोलता येणार नाही आहे। आणि वेळोवेळी या कर्नाटकच्या मंत्र्यांना असेल, कर्नाटकच्या आमदारांना स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी, सवंग लोकप्रियतेसाठी महाराष्ट्राच्या कुठल्या तर भागावर बोलणं, महाराष्ट्राच्या कुठल्या तर गावाबद्दल बोलणं ही त्यांना एक सवय झालेली आहे। ही सवय जरी म्हटलं तर ते मानसिकता तपासून घ्यायला पाहिजे, त्यांनी का बोलतात याबद्दल आम्हाला नाही आहे, पण आम्ही एवढं सांगतो की तिने अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुंबईबद्दल जर बोलत असेल तर त्याला आम्ही योग्य ठिकाणी जागा दाखवून देऊ।